हरे कृष्णा. मी इस्कॉन श्री गोविंदा मंदिरातून जड भरतदास आपणासमोर इस्कॉन मासिक पत्रिका याचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो. तर ही आहे मराठीमध्ये प्रकाशित होणारी जाऊ देवाचे गावा नावे मासिक पत्रिका. ते संपूर्ण भारतामध्ये याचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होत असतं. तर ह्या पत्रिकेमध्ये काय काय येतं याच्याविषयी थोडक्यात जे निरूपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर हे मार्च 2026चा अंक आहे. तर या अंकामध्ये कोणकोणते लेख प्रकाशित झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे श्रील प्रभुपाद यांचे प्रवचन, भक्तावतार श्री चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू हे कसे भक्ताच्या रूपामध्ये प्रकट झाले तर त्याचे सुंदर विश्लेषण जे आहे तर यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आहे वास्तविक कृपा. आपल्या जीवनात जी कृपा आहे ती कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होऊ शकते तर आणि खरी कृपा काय आहे तर ह्याच्याविषयीचं हे आहे. त्यानंतर आहे आत्म्याचे उड्डाण. फार सुंदर लिखाण केलेलं आहे. डॉक्टर सुबुधी राय प्रभू जे आहे आपले भक्त आहेत. तर यांनी हे स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी भक्तीच्या प्रत्येक अंगाचं विमानाच्या प्रवासासोबत तुलना केलेली आहे. तर अतिशय सुंदर हे लेख जो आहे तो लिहिलेला आहे. त्यानंतर आहे तत्वविचार. श्री चैतन्य चरितामृत जे आहे हे एक सर्वोत्कृष्ट रचना आहे. कशा प्रकारे आहे याच्याविषयी याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे विश्वव्यापी रामायण. तर आता जवळच रामनवमीचा उत्सव आलेला आहे. प्रभू रामचंद्रांची महिमा रामायण कथा सर्वत्र चालू आहेत. तर आपणाला रामायण एक माहीत आहे, वाल्मिकी रामायण माहीत आहे किंवा तुलसी रामायण माहीत आहे, एवढंच आपल्याला माहीत आहे. परंतु अनेक रामायण आहेत आणि भारताचे नव्हे तर बाहेरच्या देशातही विश्वामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कोणकोणती रामायण आहेत तर ही माहिती आपणाला इतर ठिकाणी भेटत नाही आहे. तर ह्या मासिकामध्ये फार सुंदररित्या संपूर्ण विश्वामध्ये कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणती रामायण पठन केले जातात तर त्याच्याविषयी विश्वव्यापी रामायण म्हणून हे लेख आहे. त्यानंतर आहे श्रील प्रभुपाद उवाच. प्रभुपादांची वाणी. आपण श्रीकृष्णांशी सहयोग केला पाहिजे. तर कशा प्रकारे तर प्रश्नोत्तरात्मक हा लेख आहे. त्यानंतर आहे अश्रद्धाळू व्यक्तीला हरिनामाचे महात्म्य सांगण्याविषयी. जे नामअपराध आहे त्याच्यामधला हा एक अपराधाचं निरूपण या ठिकाणी हरिनाम चिंतामणी या ग्रंथाद्वारे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे भक्ती अभ्यास. याच्यामध्ये जीवनाच्या जुगारामध्ये सुखाचा शोध. तर आपल्या जीवन एक जुगाराप्रमाणे म्हटलेलं आहे आणि या जुगारामध्ये कधी आपण हारतो कधी जिंकतो अशा प्रकारे आणि हा जे जुगाराचं म्हटलेलं आहे. तर ह्या जुगारामध्ये आपण सुखाचा शोध घेत आहोत. तर हा सुखाचा शोध काय आहे, खरं सुख कशामध्ये आहे तर ह्या लेखामध्ये फार सुंदररित्या हे वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हा चित्रलेख आहे पिंजऱ्यातील पक्षी. तर पिंजऱ्यातील पक्षी आणि आपला आत्मा हे आपल्या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे. तर आत्म्याची तुलना ह्या पक्षासोबत कशा प्रकारे केलेली आहे आणि आत्मा कशा प्रकारे सुखी होऊ शकतो याचं सुंदर स्पष्टीकरण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सचितने अष्टकम आहे. त्यानंतर तुका म्हणे. तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचं निरूपण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर आहे संपादकीय शेवटचा लेख भक्तीचा रंग म्हणून. तर अशा प्रकारे हे मासिक जे आहे याच्यामध्ये फार सुंदर लेख जे आहे ते वेगवेगळे प्रकाशित होत असतात. आणि म्हणून आमची आपणा सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने या मासिक पत्रिकेचे सभासदत्व जे आहे ते स्वीकार करावं आणि त्याचबरोबर आपण आपल्या परिचित जेवढे बी आपले मित्र परिवार नातेसंबंधी आहेत, आपल्या सोसायटीमध्ये राहणारे लोक आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपण जिथं जॉब करीत असो त्या ठिकाणचे लोक आहेत, तर अशा लोकांना या पत्रिकेचे सभासद बनवून या पत्रिकेद्वारे या ज्ञानप्रचार कार्यामध्ये आपण
सर्वांनी सहभाग घ्यावा आणि त्यासाठी आपण माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर जो आहे 9657125938 हा नंबर आहे. तर या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा या ठिकाणी लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तर त्या लिंकवरती आपण या मासिक पत्रिकेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण करू शकता. तर आपले खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.